बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगी येथील भीमा नदीवर कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या 2 मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेने गावावर शोककळा पसरली असून आरती भीमराव निकंबे वय वर्ष 14 व भाची रुपाली कुमार माने वय वर्ष 8 राहणार म्हैसलगी अशी पाण्यात बुडून मरण पावलेल्या 2 मुलींची नावे आहेत। ही दुर्दैवी घटना शुक्रवारी 10 मे रोजी दुपारी 1:30 वाजता घडली असून याबाबत किरण भीमराव निकंबे यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शुक्रवार 10 मे रोजी दुपारी 1:30 वाजता फिर्यादीची मोठी बहीण शोभा कुमार माने, लहान बहीण आरती भीमराव निकंबे आणि भाची रुपाली माने या तिघी जणी मिळून घराशेजारील असलेल्या भीमा नदी पात्रातील पाण्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या। थोड्याच वेळात फिर्यादीची मोठी बहीण शोभा कुमार माने ही मोठमोठ्याने नदीपात्राकडे येण्यासाठी ओरडू लागली। त्यावेळी लागलीच फिर्यादी किरण व गावातील सिद्धाराम बुरानपुरे, दशरथ शिंगे, अनिल कोळी, कोंडीबा भुई हे सारे तिकडे गेले। नदीपात्रातील पाण्यात कपडे धुवत असताना रुपाली ही खेळत खेळत पाण्यात बुडू लागल्याने तिला वाचवण्यासाठी आरती निकंबे ही पाण्यात गेली। मात्र बघता बघता दोघीही पाण्यात बुडाल्या। गावातील अनिल भीमाशंकर कोळी व कोंडीबा भीमशा भुई या दोघांनी पाण्यात उडी मारून दोघींना पाण्यातून बाहेर काढले। त्यानंतर रुग्णवाहिकेमधून दोघींना उपचाराकरिता अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले। मात्र डॉक्टरांनी तपासून यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। आरती निकंबे, रुपाली माने यांच्या दुर्दैवी मृत्यूने म्हैसलगी गावात शोककळा पसरली आहे। मोठी बहीण शोभा कुमार माने राहणार हंजगी तालुका अक्कलकोट हिची मुलगी रुपाली ही लहानपणापासूनच म्हैसलगी येथे मामाकडेच राहण्यास होती। बहीण शोभा ही गावातील यात्रेकरिता 15 दिवसांपूर्वीच हंजगी येथून म्हैसलगी येथे आलेली होती। याबाबत तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धराम धायगुडे हे करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।